तिसरी आघाडी स्थापन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा पार पडलेला आहे आणि आत्ताच या ठिकाणी मेळावा आटोपून संभाजीराजे या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्या सोबत आहे। पहिला मेळावा आहे, उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मनापासून मी आज भारावून गेलेलो आहे। एक सुखद एक आनंद आहे, आनंदाचा क्षण आहे की एक साधी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज आम्ही मीटिंग बोलवली होती, पण इतकी गर्दी, इतका जल्लोष, पण यातूनच दिसून येते की लोक व्यथित आहेत, लोक कंटाळले, लोकांना एक पर्याय पाहिजे आहे आणि चांगला पर्याय पाहिजे आहे आणि तो महाशक्तीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो हे आज स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून येत्या थोड्या दिवसात आणि गोष्टी क्लिअर होतील की कशा पद्धतीने लोक एक वेगळ्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्र कसं घडवता येईल, एक सुसंस्कृत महाराष्ट्र कसं घडवता येईल याच्याकडे लोकांचा निश्चित कल आहे आणि तो टप्प्याटप्प्याने आपल्याला पाहायला मिळेल। जसं आज तुम्ही आज बघितलं असेल, एक वेगळं माहोल तयार झाला होता। प्रमुखाने मुद्दे कुठले असतील जे निवडणुकीत तुम्ही घेऊन जाणार आहात? हे सगळ्यात महत्त्वाचा जो देशाचा अजेंडा आहे, जो राज्याचा अजेंडा आहे, तो आमचा अजेंडा असणार आहे। आणि जे 75 वर्षात ह्या लोकांनी नुसतं तेच बोललेत, त्याच मूलभूत प्रश्न बोललेत, त्या शिक्षणाची धोरणं तेच आहेत, एज्युकेशनवर ते धोरणं आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे, सहकार मोडीत निघालेले, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून आम्ही लवकर पुढे येऊ। जागा वाटप असेल किंवा तुमच्या पक्षातले अंतर्गत ज्या जागा वाटप असेल किंवा इच्छुकांच्या ज्या मुलाखती असते कधीपासून सुरुवात होईल आणि काय तुम्ही? आज प्राथमिक पहिली मीटिंग होती, मला वाटतं आता टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील केव्हा म्हणजे त्याला काय इंटरव्ह्यू केव्हा घ्यायचे किंवा पुढचे व्यूहरचना काय असेल, मला वाटतं की या आठवड्याभरात सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी त्याची क्लॅरिटी येईल। मेळावा किंवा पुढची सभा ही कुठं घेण्याचं ठरवलंय काही? आज ठरलं नाही, आज तेवढीच म्हणजे जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी चर्चा होऊ शकली नाही, कारण तो एक भाषणाचं स्वरूप तिथं आलं होतं, पण लवकरच ज्यावेळी ठरेल ते आम्ही तुम्हाला कळवतो। म्हणजे सकाळपासून आम्ही इथं आहोत, लोकांशी संवाद साधला, मात्र एक सूर सर्व पक्षातले तुमच्या ज्या घटक पक्ष त्यांमधला एक कार्यकर्त्याचा समोर येत होता की मनोज जरांगे पाटील यांनी देखील तुमच्यासोबत यावं, तुम्ही वारंवार गेली अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करा, तुमचे प्रयत्न सुरू राहतील का किंवा तसं काही आहे? नाही, माझी इच्छा आहेच त्यांनी यावं, आणि तसं मी जाहीरपणाने सांगितलंय आणि माझा विश्वास आहे की ते सुद्धा या महाशक्तीत येतील आणि आपण शेवटी त्यांचा उद्देश, आपला सर्वांचा उद्देश एकच आहे। आपण पाहिलं ते हे होते संभाजीराजे। कॅमेरा पर्सन सुमित सह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।